गवळणी बांधिती धारनासी गळा, गवळणी बांधिती धारनासी गळा, खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म, धावूनिया मागे शोधे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागी, धावूनिया मागे शोधे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, विठ्ठल 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 विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने च प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, गोविंदाय वयं नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आदि वेदांत तपे पूर्ण केला, दिली भेट देवे आले पंढरीला, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा भावेर। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा भावेर। सेवे लागी सेवक झालो, चरणा हम स्वामी तुकया देवा, यावरी न करा मेरो। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो चरणा, हम स्वामी तुकया देवा, यावरी न करा मेरो। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर मस्तक माझा, पायावरी या वारकरी संतांच्या। प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग रिटर्न द्या थोडंसं। वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्यांच्या अभंग संहितेला चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, असे देवमान्य संत, संतमान्य संत, अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा आजच्या या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून, गवळणीच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जो विश्वाचा मालक आहे, विश्व ज्याने निर्माण केलाय, त्या भगवान गोपाल कृष्णाचं एक आश्चर्याचं चरित्र सांगतात। विठ्ठल 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 विठ्ठल।
आश्चर्याचं काय चरित्र आहे बुवा. तुकोबाराय म्हणतात, विश्वाला मायामोहामध्ये बांधणारा, सगळ्याला विश्वाला गुंतवणारा, विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे, विश्व ज्याच्या सत्तेमध्ये आहे, चालतं हे सगळं विश्व, असा भगवान परमात्मा आज काय आश्चर्य आहे, त्या गवळणी त्याला बांधतात. गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. साधे गोपाळ आहेत, सामान्य गोपाळ आहेत, कुठलं ज्ञान नाही, कुठली विद्वत्ता नाही, अतिशय सामान्य घरातले गोपाळ, पण भगवान परमात्मा त्यांच्या सोबत खेळतो. हे जरा आश्चर्यच आहे. हे सगळ्या क्रिया जर का करत असेल त्याचं कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. खरं तर विश्वाला सगळ्याला वळत्या जन्ममरणाच्या वळत्या घालायला लावणारा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मृत्यू होणं, हे चक्र त्याच्या सत्तेने चालतं. पण आज आश्चर्य आहे की तो स्वतः गायीच्या वळत्या मारतो. आश्चर्य हे सगळं का करतो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय त्याचं कारण एकच सांगतात. त्याचं कारण असं आहे, भोळेपणा लागी भीक मागे. अर्थात भक्ताच्या अंतकरणातील प्रेम, भक्ताच्या अंतकरणातील प्रीती पाहून, भक्ताच्या अंतकरणातील सद्भाव पाहून सगळं हे भगवान परमात्मा आश्चर्याचं चरित्र करतो. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, आपल्या या परमपवित्र बिलोळी नगरीमध्ये, बिलोशी नगरीमध्ये, तालुका वाडा, जिल्हा पालघर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या विजेचा उत्सव संपन्न होत आहे. वैकुंठवासी नारायण महाराज, श्री गोंदेकर, वैकुंठवासी तुकाराम गुरुजी बिलोशीकर यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी अप्पा महाराज, वैकुंठवासी गणपत महाराज पाटील बिलोशी यांच्या सत्प्रेरणेनं श्री हरिभक्तपरायण यादव महाराज पाटील बिलोशी यांच्या मार्गदर्शनानं गाथापारायण हा विजेचा उत्सव संपन्न होत आहे, सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं. आज ही काल्याची कीर्तन सेवा, खरं तर कालचीच कीर्तन सेवा माझी होती, पण थोडंसं प्रवासाचा अंतर न कटल्यामुळे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही नादभक्त विकासजी महाराज काकड महाराजांनी काल इथं उपस्थित असल्यामुळे ती सेवा करून घेतली आणि अतिशय गोड कीर्तन सेवा केली. मला ऐकायला मिळालं, सर्व मंडळीने सांगितलं, अतिशय सुंदर. आजही त्या ठिकाणी उपस्थित आहेत ते. खरं तर आपला सप्ताह छोटा आहे, पण सप्ताहाचं स्वरूप अतिशय देखणं आहे. खरं तर इथं तुकोबारांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं, हे देखणं स्वरूप कशामुळे आलं असेल, त्याचं कारण एकच आहे, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ. कारण तुकोबारांच्या परमपवित्र मंदिरानं हा परिसर अतिशय सुंदर आहे, अतिशय देखणा. छोट्या खाणी सप्ताह आहे, पण डेकोरेशन अतिशय सुंदर आहे. सप्ताहासाठी माईक सिस्टम अतिशय सुंदर आहे. थोडे परिनिरे साथ संगत अतिशय उत्तम आहे. मृदंगाचे साथ उत्तम आहे. आदरणीय आमचे प्रमोद महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड ताकदीचं, नजाकतीचं आणि पोषक वाजन आहे. आदरणीय गायनाचार्य आमचे माऊली महाराज, आदरणीय श्रीहरी महाराज, अतिशय गोड दोघांचाही आवाज आहे, अतिशय सुंदर. पहिली चाल दोघांनी गायली. आदरणीय आमचे प्रभुराम महाराज, गाव कुठलं महाराज? हेच गाव, वा वा. आपल्याच गावाचे भूमिपुत्र असणारे आदरणीय महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विजय माऊली बिलोशीकर, आदरणीय तबला वादक, आपल्याच गावचे भूमिपुत्र, काय सदानंद दादा, वा अथर्व दादा, अतिशय गोड
सुंदर. तर आज तर खूप दिवसांनी अशी साथसंगत मला मिळते, अतिशय आनंद आहे. सर्व आमचे आळंदीचे बालगोपाळ वारकरी मंडळी, विनेकरी महाराज, तुम्ही म्हणाल महाराज शेलके नावं घेता स्टेजवरचे ना. आम्ही जर कीर्तनाला आलोच नसतो, कीर्तन सांगितलं कुणाला असतं, बरोबर आहे की नाही. कीर्तनामध्ये मी तसं नाराज कुणाला करत नाही. माता माऊल्यांची संख्या थोडी जरी असली पण प्रसन्न चित्ताने प्रसन्न चेहऱ्याने ऐकण्यासाठी बसलेले आहे सगळे. सगळ्यांचं एका वाक्यामध्ये नाव घेतो. वेळ माझ्याकडं कमी आहे, जास्त वेळ काय कीर्तन करणार नाही. मला अगोदरच सांगितलं आमच्या गुणीजन मंडळीने आम्हाला खूप लांब जायचं आहे आणि मलाही खोपोलीला पुढचा कार्यक्रम आहे 7 ते 9, धावपळ करून जाणंच आहे मलाही. तर एका वाक्यामध्ये सगळ्यांचं नाव घेतो. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो बरं का. आता सगळे आले त्याच्यामध्ये, माईकवाले दादा, आमचे कॅमेऱ्यावाले दादा, माता माऊल्या, पुरुष वर्ग, सगळ्यांचे नावं त्याच्यामध्ये ऐका. तुकोबारायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, कालबीज झाली ना तुकोबारायांची. तुकोबारायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबारायांचा मान राखून. हे जर नसन कळालं तर अजून एक. आता हां, सुरुवात झाली कीर्तनाला. आता थोडी ताकद द्या आवाजाला, आवाज येत नाही रिटर्न. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात. रिटर्न येत नाही, ताकद देऊन बोलावं लागते. खूप सहजता आवाजामध्ये नाहीच. गोड आहे सिस्टम, काही विषय नाही, पण मला रिटर्न येत नाही. आज काल्याचा दिवस, आणि काला म्हटलं की बाकीचं काही बोलायचं नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये काय करायचं मग? चरित्र दे बोजा राम, चरित्र दे बोजा राम, चरित्र दे बोजा राम, चरित्र दे बोजा राम. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र दे बोजा राम, चरित्र दे बोजा राम. काल्याच्या कीर्तनामध्ये आज काही बाकीचं सांगायचं नाही बरं का. आजपर्यंत आपल्या सप्ताहाचं कितवं वर्ष आहे? 76वं वर्ष, बरोबर आहे. प्रत्येक काल्याच्या दिवशी कीर्तनकार महाराज येतात आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगतात, बरोबर आहे. खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देवता असताना भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं, असा कधी आपल्याला प्रश्न पडला का? नाही पडला. बर, काल्याचं कीर्तन हे सकाळी दुपारी 10 ते 12 का, संध्याकाळी का काल्याचं कीर्तन करत नाहीत, असा कधी प्रश्न पडला का? नाही पडला, बरोबर आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये दुसऱ्या देवाचं चरित्र नाही. काल्याचं कीर्तन हे दुपारी, आणि काल्याचं कीर्तन हे सप्ताहाच्या शेवटीच का केलं जातं, असे कधी प्रश्न आपल्याला पडले का? नाही ना पडले. मग या 3 प्रश्नाचं उत्तर मध्येच आजचं काल्याचं कीर्तन. हा, पहिला प्रश्न आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देव असताना दुसऱ्या देवाचं चरित्र का नाही, श्रीकृष्णाचं चरित्र का? तर काला या शब्दाचा पहिला अर्थ समजून घ्या. काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. एकदा का काल्याचं कीर्तन झालं का या सप्ताहरूपी आपल्या बांधकामाला परिपूर्णता प्राप्त होते. म्हणून काल्याचं कीर्तन हे सप्ताहाच्या शेवटी असतं. कारण की बघा, मंदिर किती सुंदर बांधलंय, याच्यावरून मंदिराचं बांधकाम पूर्णत्व होत नाही. किती सुंदर फरशी आहे, किती रंगरंगटी सुंदर केली, याच्यावरून परिपूर्णता नाही मंदिराचं. मग ज्या दिवशी मंदिरावर आपण कळस बसवाल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण. ज्ञानोबारांनी 2 उदाहरणं सांगितले बघा. परिपूर्णता कशाला म्हणतात? हरी देवळाची या कामा कळसू, परम गंगेशी सिंधू प्रवेशू. मंदिराचं बांधकाम पूर्ण कशावरून? कळस बसवला, मंदिराचं बांधकाम पूर्ण. गंगेचा प्रवाह कुठपर्यंत?
ओढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत काहीतरी माने हलवतात. अरे गंगेचा प्रवाह कुठपर्यंत? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. एकदा का गंगा समुद्राला जाऊन मिळाली, तुकोबाराय म्हणतात तिचा प्रवाह संपला जातो. अवघ्या झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर मी एकविधा अवघ्या झाल्यावर मी अवघ्या झाल्यावर मी ए तू कांबले गंगा सागर जगवी अवघ्या झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर मी एकमय तुला म्हणे गंगा सागर एकदा का गंगा सागराला जाऊन मिळाली, गंगेचा प्रवाह वाहनं संपून जातं. अर्थात संपून जात नाही, ते परिपूर्णतेला प्राप्त होतं. बरोबर आहे. एकदा का काल्याचं कीर्तन झालं, आपण 3 दिवस केलेल्या भक्तीची परिपूर्णता प्राप्त होते. म्हणून काल्याचं कीर्तन पहिल्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी नाही, मग काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी. का तर काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा असायच्या बघा, 50 विद्यार्थी, आणि 50 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परिपूर्णता कशाला म्हणतात ऐका. टीचर नसायचे, मग गुरुजीही नसायचे, त्यांना मास्तर म्हणायचे. मास्तर नाव होतं पहिलं, आता टीचर आलं, मॅडम आलं, आता वेगवेगळे नाव आले. बरोबर आहे. पण मास्तर असायचे. मास्तर पण लय हुशार बरं. कधी कोणतंच पुस्तक हातात घेणार नाही, पण बोर्डावरती गोदावरी नाव टाकलं की पोरांना गोदावरीविषयी सगळी माहिती सांगणार. बोर्डावरती आई नाव टाकलं की मुलांना आई शिकवणार. आई थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी. देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. आई नाव टाकलं की आई शिकवायचे. छत्रपती शिवाजी महाराज नाव टाकलं की शिवाजी महाराज शिकवणार. देशाचं नाव टाकलं की देश शिकवणार. हे प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ कितने पावन है लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. इतके गुरुजी हुशार. एक दिवस गुरुजी वर्गामध्ये गेले, फळ्यावरती गोदावरी नाव टाकलं आणि पोरांना विचारलं, सांगा पोरांनो काय गुरुजी, गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? सगळ्या पोरांनी मान खाली घातल्या. एकालाही सांगता येईना, पण एक बाळू नावाचा पोरगा होता. कोणत्याच विषयामध्ये कधी पास होत नव्हता. प्रत्येक वर्गामध्ये 2-2 वर्ष मुक्काम करायचा. मुक्काम माहीत आहे ना, पुढं जायचंच नाही, परत तिथंच थांबायचा. पण त्याने वर हात केला का, ते कीर्तनाला यायचा. गावामध्ये सप्ताह असला की आमचे असे वारकरी आले की त्यांच्यामध्ये येऊन बसायचं. त्याने ऐकलं होतं की गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. कधीच कोणत्या प्रश्नाचं उत्तर न देणारा बाळू, अगदी बाळू, पण वर हात केला. गुरुजीला लय आनंद झाला. गुरुजी म्हणले, वा बाळू, अरे आजपर्यंत तू एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, कधी पास झाला नाही, तुला कसं उत्तर माहीत, सांग म्हटले. याला लय आनंद झाला गुरुजी तसं म्हटल्याच्या नंतर. बाळू उठून उभा राहिला. नुसता उठून उभा राहिला नाही, विकास महाराज बेंचवर उभा राहिला. का, उत्तर सांगायचा पहिलाच चान्स आला होता.
आणि गुरुजीला उत्तर सांगायला लागला. गुरुजी ऐका, नाशिक जिल्हा आहे म्हटले. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी नदीचा उगम झाला. लयच परफेक्ट उत्तर दिलं बाळूने. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो. सगळ्या वर्गाने टाळ्या वाजवल्या. गुरुजी म्हणले, वारे वा बाळू, काय सुंदर उत्तर दिलंय. असं उत्तर तर मी कधी ऐकलंच नाही. काय अभ्यास आहे तुझा? सुंदर अभ्यास आहे. म्हणले, सांग पुढं कुठं गेली. आता म्हणले पुढं रामकुंडात गेली गुरुजी. पुढं कुठं गेली? म्हणले पैठणला, नांदेड, बासर असं सांगितलं बघोळ. पण गुरुजीने दणकाच लावला. काय पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. बाळूने एका वाक्यामध्ये उत्तर दिलं. गुरुजी ऐका, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली एवढं सांगतच नाही. गोदावरी नदीचा एकदाचा उगम ब्रह्मगिरी पर्वतातून झाला आणि एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता प्रभू आहे का? तरी गुरुजी म्हणले, बाळू पुढं कुठं गेली. बाळू जरा चाबरा होता. बाळू म्हणला, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. अहो, समुद्राला जाऊन गंगा मिळाली, आता कुठं वाहणार आहे ती? परिपूर्णता प्राप्त होते. अर्थात काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी का? काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. अरे एकदा का काल्याचं कीर्तन झालं की आपल्या सप्ताहाची समाप्ती होत नाही, परिपूर्णता होते. विठ्ठल 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 कळालं महाराज? काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी का? काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. महाराज तुम्ही म्हणाले होते काल्याच्या कीर्तनामध्ये इतर देवाचं चरित्र न सांगता श्रीकृष्णाचं चरित्र का? तर आम्हाला सांगा का कृष्णाचं चरित्र सांगितलं जातं. तर ऐका, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देव आहेत. काल्याचं कीर्तन कशाचं कीर्तन आहे? परिपूर्णतेचं कीर्तन आहे. मग काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र सुद्धा कसं पाहिजे? परिपूर्णतमच चरित्र पाहिजे. जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत, पण भगवान श्रीकृष्णासारखा परिपूर्णतम देव नाही महाराज. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य वही एक कार्यार्थ अगतव्यम कोटी कार्य चकाराः असतगिरी समस्यात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित ग्रही दित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मीश पारम न याती. हे कळलं नसन तुम्हाला? अर्थात भगवंत किती परिपूर्णतम आहे. कृष्ण रामाचाही अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचाही अवतार आहे. रामाचा अवतार पूर्ण अवतार आहे, पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. किती परिपूर्णतम आहे. यशोदेकडे काही गवळणी गाऱ्याने सांगायला यायच्या आणि यशोदेला म्हणायचे, यशोदे तुझा कृष्ण तुला चांगला वाटतोय, पण याच्या खोड्या जर सांगायला गेले ना, आकाशाचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाई केली आणि स्वतः सरस्वती माता लिखाण करण्यासाठी बसवली, तरी सुद्धा याचं चरित्र सांगता येणार नाही. काय गोड व्हावं आहे का? माईकवाले दादा थोडा आवाज उंच करा. याच्या खोड्या किती सांगू ग, मई पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, माई पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काका तुलाच गोड अर्थात कृष्ण भगवान परमात्मा किती परिपूर्णतम आहे. याच्या खोड्या किती सांगू ग, मई पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. अर्थात एवढा तो परिपूर्णतम आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये इतर देवाचं चरित्र न सांगता चरित्र कुणाचं आहे? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. का?
भगवान श्रीकृष्ण परिपूर्णतम अवतार आहे. काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी का कळालं महाराज? काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगितलं जातं महाराज? कळालं. पण काल्याचं कीर्तन हे दुपारी का केलं जातं? त्याचं कारण आहे काय? भगवान गोपाल कृष्णाने जो वृंदावनामध्ये काला केला त्याचं प्रत्यात्मक चित्रमध्ये काल्याचं कीर्तन दुपारी केलं जातं. का? भगवान श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये जो काला केला तो दुपारच्या वेळेला केला, म्हणून काल्याचं कीर्तन ही करण्याची पद्धत परंपरा ही दुपारची आहे. महाराज कळालं, तिन्ही प्रश्नाचे उत्तर कळाले. काल्याचं कीर्तन दुपारी का? काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं कीर्तन आहे म्हणून काला सप्ताहाच्या शेवटी आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगायचं हेही आम्हाला कळालं. नेमकं त्या कृष्णाचं चरित्र तरी काय आहे त्या चरित्राचा भाग महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. बांधिते तार